सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना रविवारी 14 मे रोजी घडली. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात 5 महिला, एका 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले. मसवड पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या विहिरीत ही पिकअप गाडी कोसळली आणि काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं. पण हा अपघात नेमका कसा झाला, काही धाडसी तरुणांनी कशा प्रकारे जीवाची बाजी लावून बचाव कार्य केलं, या संपूर्ण थरारक घटनेचा घटनाक्रम जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात. पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील बावचे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक मिळून एकूण 14 जण रविवारी मसवड येथील प्रसिद्ध सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर सर्वजण पिकअप वाहनातून घराकडे परत निघाले होते. सायंकाळच्या सुमारास ही गाडी माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ आली. रस्त्यालगत असलेल्या एका खोल आणि उघड्या विहिरीजवळ वाहन पोहोचताच अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि काही सेकंदातच पिकअप गाडी रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरीत कोसळली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार गाडी विहिरीत पडताना मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी आणि रस्त्यावरून जाणारे नागरिक घटनास्थळी धावले. सुरुवातीला काय घडले याची कोणालाही कल्पना नव्हती, मात्र विहिरीत गाडी पडल्याचं लक्षात येताच सर्वांनी तातडीनं बचावकार्य सुरू केलं. या घटनेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती 2 धाडसी तरुणांनी. त्यापैकी एक म्हणजे निळकंठ चौगुले. निळकंठ चौगुले हा भाळवणी येथील रहिवासी. निळकंठ हे आपल्या गावाकडं जात असताना त्यांना अपघाताचं दृश्य दिसलं. विहिरीत पडलेल्या वाहनांमध्ये त्यांचा मावस भाऊ सिद्धेश्वर जाधव असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. क्षणाचाही विलंब न करता निळकंठ यांनी थेट विहिरीत उडी मारली आणि बचावकार्य सुरू केलं. या थरारक घटनेत देवदत्त बनून आलेलं दुसरं धाडसी नाव म्हणजे इरफान मुजावर. अपघातग्रस्त पिकअपच्या मागेच इरफान दुचाकीवरून येत होता. त्यानं अपघात होताना प्रत्यक्ष पाहिला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यानं तात्काळ गावात फोन करून मदत मागवली. याच वेळी विहिरीत एक लहान बाळ पाण्यात बुडत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली आणि त्या चिमुकल्याला बाहेर काढलं. पण त्या 6 महिन्यांच्या चिमुकल्याला वाचवण्यात अपयश आलं. इतकंच नव्हे तर ग्रामस्थांच्या मदतीनं इरफान यानं 2 लहान मुलं, 1 महिला आणि 2 पुरुष अशा एकूण 5 जणांचे प्राण वाचवले. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पिकअप वाहन विहिरीत उलट्या बाजूनं पडलं होतं. त्यामुळं वाहनाच्या आत अडकलेल्या अनेक महिला आणि 6 महिन्यांच्या बाळाला वेळेत बाहेर काढणं शक्य झालं नाही. त्यामुळे या भीषण दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये इंदुबाई बावचे वय 60, पूजा सातोरे वय 23, पूजा बावचे वय 27, अश्विनी बावचे वय 27, संस्कार बावचे वय 14, संस्कृती बावचे वय 14, आरव सातोरे वय 8 वर्ष आणि समर्थ बावचे वय अवघं 6 महिने यांचा मृत्यू झाला. तर संदीप बावचे, बालाजी बावचे, जिया बावचे, आरव बावचे, शशिकला जाधव आणि सागर चौगुले यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू केलं. नंतर जेसीबीच्या साहाय्यानं विहिरीतून पिकअप वाहन बाहेर काढण्यात आलं. जखमींना उपचारासाठी तातडीनं पंढरपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण रांजणी गावावर शोककळा पसरली आहे. एकाच गावातील आणि एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्यानं गावातील वातावरण अत्यंत दुःखद झालं आहे. मात्र या अपघातानंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते ज्या विहिरीत वाहन कोसळलं ती विहीर पूर्णपणे उघडी होती. रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या विहिरीला कोणतंही संरक्षण कठडं नव्हतं. जर सुरक्षेच्या दृष्टीनं कठडं उभारण्यात आलं असतं तर कदाचित हा अपघात टाळता आला असता, असं अनेकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे स्थानिकांनी यापूर्वीही या धोकादायक विहिरीबाबत तक्रारी केल्याचा दावा केला आहे, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाल्याचं दिसून आलं नाही. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनीही प्रशासनावर आणि RTO विभागावर गंभीर आरोप केले आहेत. पिकअप ही मालवाहतुकीसाठी असलेली गाडी आहे. अशा वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणं बेकायदेशीर आहे. तरी देखील ग्रामीण भागात अशा वाहनांतून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जाते. RTO अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा चालकांकडे आवश्यक परवाने नसतात. वाहन चालवण्याचे नियम माहिती नसतानाही ते गाडी चालवतात. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप अभिजित पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार याच ठिकाणी सुमारे 10 वर्षांपूर्वीही एक भीषण अपघात झाला होता. जागरण गोंधळ करणाऱ्या कलाकारांच्या जीपचा अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला होता. तरी देखील त्या धोकादायक विहिरीच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा आरोप आता पुन्हा होत आहे. या संपूर्ण घटनेत एक गोष्ट मात्र स्पष्टपणे समोर आली. प्रशासनाची यंत्रणा पोहोचण्याआधी ग्रामस्थांनी आणि काही धाडसी तरुणांनी साहस दाखवल्यानं अनेकांचे प्राण वाचले. निळकंठ चौगुले आणि इरफान मुजावर यांसारखे देवदूत त्या क्षणी घटनास्थळी नसते तर मृतांचा आकडा आणखी वाढला असता. मात्र प्रत्येक मोठ्या अपघातानंतर प्रश्न उपस्थित होतात, चौकशा होतात, आश्वासने दिली जातात, पण प्रत्यक्षात बदल किती होतो
रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरींना संरक्षण कठडं कधी बसणार, मालवाहू वाहनांतून होणारी बेकायदेशीर प्रवासी वाहतूक कधी थांबणार आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबतची जबाबदारी नेमकी कोण घेणार, हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. अशाच प्रकारचा अपघात दिंडोरीत आणि सासवडमध्ये झाला होता. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावात एका खासगी क्लासेसचे स्नेहसंमेलन आटोपून घरी परतणाऱ्या दरवडे कुटुंबाची कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. ही विहीर पाण्यानं पूर्णपणे भरली होती. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 लहान मुलांसह एकूण 9 जणांचा बुडून मृत्यू झाला होता. अशा अपघातानंतरही शासन प्रशासन जागं होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. तांदुळवाडी गावाजवळ झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घटनेची माहिती घेतली. अपघाताची सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सरकार सहभागी असल्याचं सांगत प्रत्येक मृत व्यक्तीच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. असे अपघात वारंवार घडताना दिसून येत आहेत. यामुळे शासनानं यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे. असे अपघात रोखण्यासाठी काय करता येईल, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राज्यभरातल्या अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.